केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी बस सेवासुद्धा त्या ठिकाणी येण्याच्या मनाई केलेल्या आहेत. तर किती कॅपॅसिटीचं आहे आणि किती ते 18 मेट्रिक टनची टाकी आहे आणि ते किती लिकेज झालेले आहे, काय लिकेज झालेलं आहे त्याच्या जवळपास त्याच्या जवळ कोणी जाता येत नाही आणि विशेष करून अशा वेळेला त्यांचे जे एक्सप्लोसिव्ह मीटर्स असतात आणि त्या अनुषंगाने ते निर्णय घेतात आणि ते आम्हाला सूचित करणारे आहेत आणि ते वेळ महत्त्वाची नाही आहे आणि जीव महत्त्वाची आहे आणि ह्या अनुषंगाने जर थोडा वेळ लागलं तरीही एकही फॅटॅलिटी होता कामा नये या अनुषंगाने आम्ही पुढे निर्णय घेतो. ठीक आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे सिडको फ्लायओव्हरच्या ह्या ठिकाणी जे दुर्घटना झाली होती त्याचं ऑपरेशन आता जवळपास 99% या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि शेवटचं फक्त 15 मिनिटाचं काम या ठिकाणी बाकी आहेत आणि जे एमर्जन्सी रेस्क्यू व्हेकलच्या जे जळगावहून आपण मागवलं होतं आणि त्यापूर्वी जे आपल्या होस पाईप जे इंटॅक्ट होता आणि त्या पाईपनी जेवढं ग्रॅव्हिटीनी ट्रान्सफर करायचं होतं ते ट्रान्सफर झालं होतं, परंतु जे फार कमी दाबाने त्या ठिकाणी आता ग्रॅव्हिटीचं जेवढं असतं त्यानंतर जे कमी दाबाने त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्यांचं तकनिकी जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे जे एमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन यांच्या माध्यमातून जे फोर्सफुली ते आपण त्या डॅमेज झालेल्या व्हेकलच्या माध्यमातून चांगल्या व्हेकलमध्ये ट्रान्सफर करण्याची शेवटचा टप्पा आता उरलेले आहेत आणि यानंतर 15 मिनिटांच्या नंतर जे या ठिकाणी क्लीनअप ऑपरेशन होणार आहे ते मग त्या गाडीचं टोईंग करून मग त्यांचं जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी त्यांनी घेऊन जाणार आहे आणि जे आतापर्यंत जे सर्व नागरिकांना जे सहकार्य ते केलं आणि फक्त आता शेवटचा 15 ते अर्धा तास अजून सहन करावा आणि त्यानंतर आम्ही शेवटचं जे आपल्याला सूचना केलं जाईल आणि त्यानंतर आपण परत आपल्या घराकडे जे विशेष करून सिडकोच्या परिग्रस्त असलेल्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये असलेल्या लोकांनी परत त्यांचं घरी किंवा त्यांचं दुकान व्यवस्थित चालू करू शकतात आणि आता शेवटचा टप्पा बाकी आहे आणि त्या काम चालू आहे होपफुली. कॅनॉटमध्ये थांबू नका. गॅस लीक झालेला आहे. गॅस एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करताय. कुणीही इथे थांबू नका. कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅनॉट खाली करा. कोणीही थांबू नका. कुणीही थांबू नका. सर्वांनी आपापल्या घरी निघून जा. गॅस कुणालाही दिसत नाही. कॅनॉटमध्ये थांबू नका. गॅस लीक झालेला आहे. गॅस एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करताय. कुणीही इथे थांबू नका. कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅनॉट खाली करा. कोणीही थांबू नका. कुणीही थांबू नका. सर्वांनी आपापल्या घरी निघून जा. गॅस कुणालाही दिसत नाही. कॅनॉटमध्ये थांबू नका. गॅस लीक झालेला आहे. गॅस एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करताय. कुणीही इथे थांबू नका. कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅनॉट खाली करा. कोणीही थांबू नका. कुणीही थांबू नका. सर्वांनी आपापल्या घरी निघून जा. गॅस कुणालाही दिसत नाही.